DV केसमध्ये आमच्या पै पाहुण्यांचं नाव चुकीचं टाकलेलं आहे, काही संबंध नसताना टाकलेलं आहे, असं तुमचं अनेक लोकांचा म्हणणं असतं, अनेक लोकांचा आवाज असतो आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या वकिलांना सांगता की यांची नावे काढली पाहिजेत, काढता येईल का? मग त्या केसमध्ये डिस्चार्ज ॲप्लिकेशन टाकलं जातं. डिस्चार्ज ॲप्लिकेशन टाकल्यानंतर मान्य न्यायालयाला पहिल्यांदा ते घ्यावं लागतं. त्यामुळे त्याच्यावर पहिल्यांदा पत्नीचं म्हणणं यावं लागतं. ते पत्नीचं म्हणणं येण्यात 50-60 दिवस जातात, 2-3 तारखा जातात कुठे कुठे तर. त्यानंतर मग त्याच्यावर त्यांचं म्हणणं आल्यानंतर आर्ग्युमेंट्स होतात. आर्ग्युमेंट्समध्ये 2-3 तारखा जातात आणि मग निकाल. आणि मित्रांनो, त्यामध्ये पण नाव निघेल की नाही याची शाश्वती कमीच. तर एवढं करून जर तुम्ही तुमच्या केसचा कालावधी लांबवताय तर मित्रांनो पोटगी वाढवताय ना, कारण की पोटगी तर पहिल्या तारखेपासून बसली आहे. मग यांची नावं नाही काढली तर काय असा मोठा फरक पडतो? त्यांना तुम्हाला न्यायालयात न्यायचं नाही आहे, त्यांना पैसे भरायचे नाही आहेत, त्यांच्याविरुद्ध काही ऑर्डर्स होत नाहीत. मग मित्रांनो, त्यांची नावं काढणं वगैरे अशा गोष्टी DV केसमध्ये करू नका. 498मध्ये गरज आहे तिकडे करा, इकडे नाही.